36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. तिवसा तालुक्यातील ग्राम अनकवाडी हे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज कर्मभूमी आणि संत तसेच महासमाधी स्थळापासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या लहान वस्तीचे असून या गावांमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा ग्राम जयंती महोत्सव सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. श्री गुरुदेव महिला आणि पुरुष मंडळ अनकवाडी यांचे सहकार्य हा ग्राम जयंती महोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ग्राम जयंती महोत्सव सोहळ्याची सुरुवात मंगळवार दिनांक 21 एप्रिल 2026 पहाटे 5 वाजता सामुदायिक ध्यान आणि प्रार्थना करून तीर्थस्थापना करण्यात आली आहे. त्यानंतर सायंकाळी 7 वाजता अनकवाडी श्री गुरुदेव महिला आणि पुरुष भजन मंडळ यांच्या वतीने भजन करण्यात आलं आहे. त्यानंतर बुधवार दिनांक 22 एप्रिल 2026 सकाळी 5 वाजता सामुदायिक ध्यान चिंतन प्रार्थना करण्यात आली आहे. त्यानंतर सायंकाळी स्थानिक श्री तुकडोजी महाराज मंदिर येथे गावातील महिला आणि पुरुष मंडळी तसेच बालगोपाळ यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांची महाआरती करून वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची प्रतिमा घेऊन तसेच भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे. अनकवाडी येथील गावातील मुख्य चौकामधून पालखीसह मिरवणूक काढण्यात आली आहे. तसेच घरोघरी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची प्रतिमा ठेवून सुंदर अशी सजावट करण्यात आलेली आहे व पालखीचं पूजन करण्यात आलं आहे. तसेच गुरुवार दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी सकाळी सामुदायिक ध्यान चिंतन आणि प्रार्थना करून दुपारी 1 वाजता गोपालकाला आणि महाराजांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित मान्यवरांचा सत्कार समारंभ करून ग्राम जयंती महोत्सव सोहळा कार्यक्रमाची सांगता कीर्तनानं होणार आहे. तर वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या ग्राम जयंती महोत्सव आयोजित महिला मंडळी आणि पुरुष मंडळी तसेच बालगोपाळ मंडळी समस्त अनकवाडी ग्रामस्थ मंडळी यांनी मोलाचं सहकार्य केलं आहे. या ग्राम जयंती महोत्सव सोहळ्याला ग्राम अनकवाडी येथे भक्तिमय वातावरण निर्माण झालं आहे. चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण तिवसा तालुका येथील ग्राम अनकवाडी या ठिकाणी आले असून या ठिकाणी ग्राम जयंती महोत्सव कार्यक्रम संपन्न झाला असून या कार्यक्रमामध्ये आज विशेष माहिती घेऊया. माझे नाव श्री राजेंद्र संतोषरावजी साबळे, राहणार अनकवाडी, तालुका तिवसा, आमच्या गावातील कार्यक्रम 21, 22, 23 हा असा कार्यक्रम आम्ही ग्रामजयंती उत्सव साजरा म्हणजे ठरवलेला आहे. दरवर्षीप्रमाणे हा कार्यक्रम होत असतो आणि यावर्षी तीर्थस्थापना 21 तारखेला झालेली आहे आणि 22 तारखेला सायंकाळी या गावाची आम्ही शोभायात्रा वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची शोभायात्रा पालखी निघालेली आहे आणि समस्त गावकरी मंडळींनी सहकार्य केलेलं आहे. महिला मंडळींचा सुद्धा त्यामध्ये सहभाग जास्त आहे आणि सर्वांनी गावातील सर्व पुरुष मंडळी गावकरी मंडळी यांचा सर्वांचा सहकार्य या ठिकाणी लाभलेला आहे आणि हा कार्यक्रम अति उत्साहाने साजरा होत आहे. आणि तसेच 23 तारखेला महाप्रसादाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे आणि त्यानंतर सकाळी सामुदायिक ध्यान होईल. सकाळी 5 वाजता सामुदायिक ध्यानाचा कार्यक्रम होईल आणि 9 वाजता हरिभक्त परायण श्री दिगडे महाराज यांचा काल्याचं कीर्तन होईल आणि नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आम्ही या गावामध्ये ठरवलेला आहे आणि त्यानंतर निरोप समारंभ आम्ही त्या गावागावातील मंडळी बोलावलेली आहे आणि जे काही मंडळी त्यांचा अतिथी सेवक असा त्यांचा सत्कार करण्यात येईल आणि हा कार्यक्रमाची अशा प्रकारे ठरवलेली आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते, तिवसा.